दैनिक प्रभातच्या वतीने आयोजित प्रभात एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड वितरण सोहळा शाहू कला मंदिर सातारा येथे गुरुवारी मोठ्या दिमाखात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 31 शिक्षण संस्था आणि प्रज्ञावंतांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के, जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ समितीच्या सभापती सौ तेजस्विनी कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक रवी इंडी, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, HR प्रवीण थूल, निवासी संपादक श्रीकांत कात्रे, सातारा कार्यालयाचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी आणि कराड कार्यालयाचे व्यवस्थापक अमित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. दैनिक प्रभात तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याचं हे पहिलं वर्ष होतं. पहिल्याच वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शाहू कला मंदिरातील सभागृह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षक वर्ग, विद्यार्थी यांच्या उपस्थितीने भरलं होतं. या सोहळ्याचे प्रायोजक सक्सेस अबॅकसचे संचालक किरण पाटील आणि चकोर बेकरीचे मालक संचालक सारंग गुजर यांचा कार्यक्रमाच्या प्रारंभी विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर 31 शिक्षण संस्था आणि त्यांच्या प्रज्ञावंत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. टाळ्यांचा कडकडाट आणि पुरस्कार वितरणावेळी झालेला जल्लोष यामुळे प्रभात एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड वितरण सोहळ्याने पहिल्याच वर्षी वेगळी उंची गाठल्याचं चित्र पाहायला मिळालं. पारंपरिक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना कौशल्याधारित आणि तंत्रस्नेही बनवणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के यांनी केलं. शिक्षण व्यवस्थेला गुणवत्तेवर अधिक काम करण्याची गरज असून एका क्षेत्रात यश मिळालं नाही तर पर्यायी योजना तयार ठेवण्याचा सल्ला, तसेच तंत्रज्ञान आणि पारंपरिक शिक्षणाचा समतोल राखणारी शिक्षण व्यवस्था उभारण्यावर भर देणं गरजेचं असल्याचं धनंजय चोपडे यांनी सांगितलं. शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या संस्था आणि शिक्षक समाजाला नवी दिशा देत या प्रज्ञावंतांचा गौरव करण्यासाठी दैनिक प्रभातने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ दखलपात्र असल्याचं माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी यश अपयशाची चिंता न करता उद्दिष्टपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचं आवाहन तेजस्विनी कदम यांनी केलं. शिक्षण समिती सभापती म्हणून शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पुरस्कार विजेत्या शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमस्थळी डिजिटल प्रभातशी संवाद साधताना प्रभात एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड या सामाजिक उपक्रमाचं विशेष कौतुक केलं.